शीघ्र प्रश्न मंजुषा नावाचा गेम खेळणार आहे हा. शीघ्र प्रश्न मंजुषा तुम्हाला 30 सेकंदाची वेळ असणार आहे. सेकंदात टायमिंग तुम्हाला वर दिसणार आहे टी वरती. 30 सेकंद संपत आले तर प्रश्न 30 सेकंदाच्या आत उत्तर द्यायला पाहिजे. 30 सेकंद संपले तर तुमची संधी गेली. ओके. शीघ्र प्रश्न मंजुषा मी प्रश्न विचारणार आहे तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं. ठीक आहे. पहिल्यांदा प्रश्न मुलांसाठी. पहिला प्रश्न आहे टायमिंग तुमचं स्टार्ट. शोध लावणारा त्याला काय म्हणायचं? जो शोध लावतो त्या शोध लावणारा त्याला काय म्हणायचं? टायमिंग स्टार्ट झाले. टायमिंग तुमचं 20 सेकंद 19 सेकंद. इथं मार्क लिहिणार आहे तो. जो शोध लावतोय त्याला काय म्हणायचं? तुम्हाला येते का रे? तुम्हाला येत असेल तर तुम्हाला त्याचे मार्क मिळतील. सांगा. हा क्लिअर. त्यासाठी छान. दे एक मार्क. उत्तर काय दिलं रे? छान. मुलींसाठी. ओके. मुलींसाठी प्रश्न आहे. तुमचं टायमिंग आता चालू होत आहे. मुलींना प्रश्न आहे. मुलींनो गाणं म्हणणारा त्याला काय म्हणायचं? जो गाणं म्हणतो त्याला काय म्हणायचं? त्याला एक शब्द आहे. गाणं म्हणणारा जो असतो का नाही. बरोबर. बघा तिथे 20 सेकंदावर उत्तर दिलं. त्याचं नाव काय आहे? गायक. मुलांसाठी प्रश्न वगैरे. पुढचा प्रश्न मुलांसाठी आहे. बघा आता थोडासा अवघड शब्द देतो. अवघड प्रश्न देतो वगैरे मुलांसाठी. बघा जो भाषण ऐकतो त्या भाषण ऐकणाऱ्याला काय म्हणायचं? भाषण देणारा माहिती आपल्याला पण भाषण ऐकणाऱ्याला काय म्हणायचं? मुले नाही. बघा 15 सेकंद 14 सेकंद. हा प्रेक्षक नाही. प्रेक्षक जो पिक्चर बघतो त्याला प्रेक्षक म्हणतो आपण. तुम्हाला येते का रे? बघा टायमिंग संपलेला आहे. जो भाषण ऐकतो त्याला श्रोता म्हणायचं. श्रोता. आणि भाषण देतो त्याला वक्ता म्हणायचं. आणि भाषण जो ऐकतो त्याला श्रोता म्हणायचं. आता मुलींसाठी दुसरा प्रश्न आहे. तुम्हाला सुद्धा थोडासा अवघड वगैरे. जो दागिने बनवतो दागिने. तुम्हाला दागिने आवडतात त्याला काय म्हणायचं? बर. आता पुढचा प्रश्न मुलांसाठी वगैरे. रेडी आहेत का? बघा जो माठ बनवतो त्या माठ बनवण्याला आणि आता मुलींसाठी प्रश्न वगैरे. प्रश्न आहे. लेखन करणाऱ्याला काय म्हणायचं? महिला असेल तर आणि पुरुष असेल तर बरोबर आहे. काय? लेखक. छान. चला बेरीज करा. बघा मुलांना मिळालेले आहेत 20 गुण आणि मुलींना मिळाले 30 गुण.